नमस्कार मित्रांनो, पब्लिक चर्चामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा एक महत्त्वाचा विषय आहे. गेल्या 2-3 दिवसापासून जो महाराष्ट्रामध्ये तो विषय अतिशय गाजत आहे. तो विषय म्हणजे राज्यातील 6 खासदार फुटलेले आहेत शिवसेनेचे. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या गटाचे हे खासदार फुटलेले आहेत. तर जनतेने ज्यावेळेस हे खासदार निवडून दिले जाते, एक विश्वास त्यांच्यावर कुठतरी असतो आणि स्वतःच्या स्वार्थापायी किंवा स्वतःच्या काहीतरी एक वेगळ्या मागणीसाठी खासदार फुटले जातात. आपण जनतेचे मत जाणून घेऊया की नेमकं त्यांना या फुटीबद्दल काय वाटतं. काय सांगाल दादा तुम्ही, आता ही जी की घटना झाली? सर्वप्रथम तर जनतेमध्ये रोष आहे. कारण की भाजप नको म्हणून उद्धव गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल यांना लोकांनी सत्तेत बसवलं की भाजप हे शेतकरी विरोधी आहे किंवा हिंदू मुस्लिमचं जे राजकारण भाजप करते त्याच्या विरोधासाठी लोकांनी यांना निवडून दिलं होतं. किंवा सेक्युलर पार्टीचे लीडर आपल्याला हवे आहेत. महाराष्ट्रात तसाही 18 पगड जातीचा किंवा सुसंस्कृत देश आपला राज्य आहे. तर त्या निमित्तानं भाजप नको असल्या कारणाने लोकांनी त्यांना आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्राधान्य दिलं. पण तेच नेते जर विकल्या जात असतील थोडे पैशाच्या लालचीपाठी, तर सामान्य जनतेने न्याय कोणाला मागायचा, हा सर्वप्रथम आमचा प्रश्न आहे. आणि भाजप असं करते की हे सर्व जे आहे लोकशाही संपवत आहे. हुकुमशाहीचं सरकार या भाजपमध्ये येत आहे आणि सर्व अटी शर्ती लावून सर्वांना दाब्य कसं येईल, एक हुकुम म्हणजे आपल्या संविधानाच्या विरोधात काम कसं होईल हे भाजप पाहत आहे. त्यामुळे सामान्य जनतेत साहजिकच रोष व्यक्त आम्ही एक सामान्य कार्यकर्ता किंवा सामान्य जनता म्हणून तुमचा असा थेट आरोप आहे का की आज जरी खासदार शिंदे गटामध्ये गेले असले तरी ही जी काही खेळी आहे ही भाजपची आहे? साहजिक आहे, भाजपचीच खेळी आहे. आणि त्याच्या मागं भाजपची जे सामदाम दंडभेदची जी भूमिका आहे की बा अशा नाही तर तशा पद्धतीने, तशा नाही तर ईडीच्या पद्धतीने, ईडीच्या नाही तर या पद्धतीनं कुठल्या पद्धतीने त्याला आणता येईल, पैशाच्या येणं आणता येईल, ज्या जोरावरून त्याला आणता येईल किंवा मागचे जे प्रकरणं असतील ते काढून त्याच्या ज्या दबावानं त्याला आणता येईल त्या दबावानं भाजप ताकदनं काम करत आहे. आणि पुढे भविष्यात हे सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी खास करून म्हणजे धोक्याची घंटा आहे. आता मध्यंतरी आजच रविकांत तुपजीचं अन्नत्याग आंदोलन मागील 5 दिवसापासून चालू होतंय. कुठल्याच सरकारने दखल घेतली नाही. 5 दिवस म्हणजे सरकारनं त्यांचा प्रतिनिधी पाठवला नाही. इव्हन आरोग्य डिपार्टमेंटचे 3-4 दिवसानंतर त्यांच्याकडे आज आले. म्हणजे जनतेला, सामान्य जनतेला मारायचंच यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे सामान्य जनतेला आमचा त्यांच्यावर रोष आहे. काका काय वाटतं, ही जी घटना झाली महाराष्ट्रामध्ये, याच्या आधीही ही काही नवीन नाही आहे खासदार फुटी किंवा आमदार फुटणे, परंतु एक लोकप्रतिनिधींची ही अशी वागणूक किंवा अशा पक्षांतर, याबाबत तुम्ही काय सांगा? पक्षांतर करणं ही काही आजची घटना नाही आहे. राजीवजी पीएम असताना पक्षांतर बंदी कायदा त्यांना करावा लागला होता. त्या काळात देखील पक्षांतर होत असते. राजकीय मतमतांतर असतात. ज्यावेळेस 2019ला भाजप आणि सेनेला लोकांनी मतं दिली आणि त्यावेळेस शिवसेनेने काय केलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घरोबा करून लोकांनी दिलेल्या मताचा अनादर केला. मग त्यावेळेस ती गद्दारी नाही का, बेईमानी नाही का, मी दिलेल्या मताशी बेईमानी नाही का? आता राहिला प्रश्न दबावाखाली घेते. आणीबाणी नाहीये. आणीबाणीमध्ये मूलभूत अधिकाराचं हनन केलं होतं. कोर्टात जायची परवानगी नव्हती आणि 24 महिने भाजपचे कार्यकर्ते यांनी तुरुंगात डांबून ठेवले होते. त्यावेळेस कुठे गेला होता लोकशाहीचा धर्म? सांगायला काही सांगता येते. मी सुद्धा शेतकरी आहे, सेवानिवृत्त क्लास 1 अधिकारी आहे. परंतु आजचं जे शासन आहे पूर्ण देशात जर तुम्ही पाहिलं तर 20-21 राज्यामध्ये जनता त्यांना निवडून देत आहे. का निवडून देत आहे? लोकांना ते पसंत आहे त्यांची. आजपर्यंत जे कार्य झाले नाही ते भाजपच्या कार्यात झाले. 370 कलम भाजपच रद्द करू शकते. 3 तलाक भाजपच करू शकते. CAA भाजप करू शकते. घुसबैठे भाजप हाकलून देऊ शकते. त्यामुळे हे विरोधकांना निमित्त पाहिजे. आता राहिला प्रश्न बिकवचा आणि टिकवचा. हे सर्व आरोप तथ्यहीन आहे. जर का कधी तुमच्याकडे काही सिद्ध करण्यासारखं असेल त्या बाबीवर बोलायचं. ईव्हीएम हॅक होते तर ज्यावेळेस निवडणूक आयोग बोलवते तुम्हाला की या, आणि 3 दिवस जून महिन्यामध्ये 2023 मध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की या, तुम्ही नसाल एक्सपर्ट तर तुम्ही पूर्ण विश्वातला कोणीही एक्सपर्ट आणून द्या आणि करून दाखवा हॅक. त्यावेळेस हॅक करून दाखवू शकत नाही. कर्नाटकात निवडून आले, ईव्हीएम चांगली. दुसरीकडे निवडून जिथे आले, हिमाचलमध्ये आले तर ईव्हीएम चांगली. महाराष्ट्रात पडले की मग मात्र ईव्हीएम
खंटी असते. बर, बर. जे पक्षांतर करणारे नेते आहे, मी तर सामान्य नागरिक आहे, ते परिपक्व नेते असतात. त्यांना आपलं स्वतःचं भविष्य असुरक्षित वाटते अशा पक्षात की ज्या पक्षाला जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे ते स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कदाचित भाजपमध्ये जात असावे. माझा कोणताही रोष या पक्षांतरावर नाही. बरं, काय वाटतं एकंदर की आता ही जी काही घटना अशी होते, मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होतोय त्या मतदारसंघामध्ये लोकांचा किंवा मतदारांचा, तर पक्षांतर बंदी कायदा आणि लोकशाही याचा कुठंच ताळमेळ राहिलेला नाही असं वाटतं राजकीय याच्यामध्ये आता सध्या. त्याला जास्तीत जास्त पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आणखी चांगले सुधारित बदल करून भविष्यात हे घडणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. बरं, आता हे घटना राज्यामध्ये घडली कुठंतरी, एक लोकप्रतिनिधीवर जनतेचा विश्वास असतो आणि वारंवार जर का ह्या घटना घडत असल्या कुठल्याही पक्षाच्या असो, तर कुठंतरी तेथील विकासाला कुठतरी एक थांबा मिळतो किंवा एक वैयक्तिक स्वार्थापोटी हे सर्व काही गोष्टी घडतात असं वाटतं तुम्हाला? साहजिक आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी सर्व चाललंय. लोकांचं, सामान्य जनतेचं कोणत्याच नेत्याला घेणं देणं नाही. जसं काकांनी बोललं, तेही त्या गोष्टीलाही काही नाकारता येणार नाही. आणि कुठला नेता जनतेचं भलं व्हावं किंवा शेतकऱ्याचं भलं व्हावं असं कुठल्या जनतेला म्हणजे नेत्याला वाटत नाहीये. त्याला आपल्या घराचं पडलेलं आहे आणि खूप मोठे पैसे कमवायचे आणि या राज्याला सोडून कुठल्या तरी वेगळ्या देशात चाललं जायचं, यांची मानसिकता बनलेली आहे. म्हणजे कुठतरी फक्त स्वतःचे खिशे गरम करणे हीच मानसिकता आजकाल राहिलेली आहे. हीच मानसिकता आहे. पक्षप्रेम किंवा निष्ठावानपणा काही त्याला त्याला काही अर्थहीन गोष्टी सीमाच झालेल्या राहिली आहेत. नाही. या सर्व सीमा ओलांडल्या गेलेल्या आहेत. आता जसं काका बोलले त्याला पण काही चुकीचं बोलता येणार नाही. सतत तसं काका, सध्या आता आपण जे काय बघतो की वेगवेगळे पक्ष आहेत समजा, तर याला एक राजकीय बंधन म्हणा, जसा आपण विषय घेतला की कुठतरी एक कठोर कायदा झाला पाहिजे, परंतु कायदाच कुठतरी सत्ताधाऱ्यांच्या हाती आहे असं वाटतंय. म्हणजे जोही सत्तेवर येतो तो त्या कायद्याचा दुरुपयोग करतो असं वाटतं. असं अजिबात होऊ शकत नाही. देशामध्ये लोकशाही आहे. जर कुठं माझ्यावर देखील अन्याय होत असेल तर मला लोअर कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत बंदी आहे का, जी आणीबाणीच्या काळात होती, जाऊ शकतो. आता ईडी आणि सीबीआय कोणाच्या वर धाडी टाकू शकते? काहीतरी पुरावे असल्याशिवाय करता येत नाही. जर पुरावाच नसेल तर तुम्ही आपलं डिफेमेशनची केस दाखल करू शकता. जर माझ्या विरुद्ध कुठला पुरावा नसता, जर कोणी मला माझ्या विरुद्ध खोटे आरोप करून मला गुंतवण्याचा प्रयत्न केला, करणंही त्याला डर कशाचा आहे? ईबी आणि सीबीआयनी जिथं धाडी टाकल्या तिथं करोडो रुपये घबाड कसे काय मिळतात? सामान्य माणसाच्या घरात 50,000 राहत नाही, यांच्या घरात 500 कोटी कुठून येतात? असा याच्यामध्ये जो राजकीय माणूस आहे तो त्याची फक्त त्याचं राजकारण करतो. तो तुम्हाला त्याची झोळीतली पोळी देऊ शकेल, पण त्याची राजकारणाची झोळी तो जनतेसाठी देऊ शकत नाही. विरोधी पक्षाचा आरोप आहे की हे सर्व काही आहे हे सत्तेच्या मार्फत केलं जातंय, ईडीचा आणि सीबीआयचा धाक दाखवून. अजिबात नाही. ह्या स्वायत्त संस्था आहेत. जसं निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोगावर असं वाटत नाही. मी 34 वर्ष क्लास 1 अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. या खामगावचं बीडीओही राहिलेलं आहे मी 2008 साली. असा दबावाला मला वाटत नाही की आमचे अधिकारी देखील फार घाबरतात. जर एखादा दबाव आला तर ते जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींना समजून सांगतात. आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये 99% लोकप्रतिनिधी कन्व्हिन्स होतात की आपण जर समजून सांगितलं की हे भाऊ आपल्या नियमात बसत नाही. बरं, आता आपण चर्चा केली भाजपविषयी. आता खरा विषय हा आहे की हे जे काही खासदार फुटले हे एका शिवसेनेकडून दुसऱ्या शिवसेनेकडे आले. येणारा जे काही शिवसेनेचा एक सेनापती म्हणून तुम्ही कोणाला पाहता? एकनाथ शिंदे यांना खरंच पाहता की उद्धव ठाकरे यांना पाहता? एकनाथजी शिंदेंना. कारण त्यांच्या मागे मेजॉरिटी आहे. लोकशाहीचं तत्व आहे, मेजॉरिटी इज द लॉ. बर. त्यामुळे एकनाथजींना मी पाहिजे. नेतृत्व कसं वाटतं? छान आहेत. देवेंद्रजी आणि शिंदेजी जोडी नंबर 1. तुम्हाला काय वाटतं? माझं मत तर नाही आहे. उद्धव ठाकरेला मी मत करेन. काकाच्या नाही, ते प्रत्येक आपलं हा, माझं मत आहे. हा, ते वैयक्तिक मत आहे. की लोकशाही आहे आपल्याकडे. हा, कसं आहे, काही झालं तरी त्यांना गद्दारकीचा एक स्टॅम्प लागलेला बर. आहे. या ओरिजिनल शिवसेना कोणाला आहे सर्व जनतेला माहित आहे. बर. हे बोलायच्या आता ताकदीच्या बळावर जे चालू आहे हे जास्त दिवसाचा काळ नाहीये. काही दिवसानं दिवस पलटतील. उद्धव साहेबांचे चांगले दिवस येतील. तर एकंदर ही होती चर्चा. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये आपापले जे काही
कार्यकर्ते आहेत, आपले जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळा रोष पाहायला मिळतो. कोणी त्याला एक पॉझिटिव्ह पद्धतीने बघतंय, कोणी ती निगेटिव्ह पद्धतीने बघतंय. आमचं चॅनल बघत राहा, पुढचा विषय असाच घेऊन येऊ. बघत राहा आमचं चॅनल पब्लिक चर्चा.